नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळी आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड या चॅप्टर मधील पहिली एक्सरसाइज म्हणजे एक्सरसाइज नंबर 3.1 ही पहिली यातले काय एक्झाम्पल आपण सोडवले. त्याच्यासाठी आपण लेक्चर नंबर 8 आणि लेक्चर नंबर 9 असे दोन लेक्चर झालेले आहेत. आता 3.2 एक्सरसाइज मधील एक्झाम्पल आपण सोडवत आहोत. पहिलं उदाहरण आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ 690 डिग्री, कॉस ऑफ 315 डिग्री, tan ऑफ माइनस 690 डिग्री, sec ऑफ 240 डिग्री and cosec of 780 degree. And last is cot of minus 1110 degree. म्हणजे सगळे रेशो घेतले आहे आपण, sin cos tan sec cosec cot सगळे घेतले आणि काही निगेटिव्ह सुद्धा लिहिलेले आहे. तर हे सर्व अँगल ज्या किमती आहेत त्या बहुतेक किमती 360 च्या वर आहे किंवा 240 आहे, समजा 315 आहे, पण ह्या किमती टेबल मध्ये नाही. तर या उदाहरणासाठी हे पूर्ण एक्सरसाइज रेशोज ऑफ अलाइड अँगल्स वर डिपेंड आहे. व्हिडिओ नंबर लेक्चर नंबर 3 जे आहे आपलं, त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला होता रेशोज ऑफ अलाइड अँगल, त्यावर डिपेंड ही एक्सरसाइज आहे. पहिलं आपण बघूया साइन ऑफ 690 degree. This can be written as sin of, आता हा जो नंबर आहे 690 तो मल्टिपल ऑफ 180 च्या जवळ कोणता अँगल आहे त्याच्या आधीचा तो घ्यायचा. म्हणजे 180 च्या पटीमध्ये जो अँगल आहे या अँगलच्या अगोदर तो घ्यायचा किंवा नंतरचा तुम्ही घेऊ शकता, जो जवळ असेल तो, आधीचा किंवा नंतरच्या. या संख्येच्या जवळ 360 च्या पटीमध्ये असलेला अँगल आपण घ्यायचा. तर इथे समजा 720 हा 360 च्या 180 च्या पटीत घ्या. 180 च्या पटीत घेतला तरी चालतो. तर आपण 720, आता आपल्याला किती दिलंय 690, म्हणजे मायनस आपल्याला 30 करावं लागेल. आता हे काय आलं, साइन ऑफ 2 पाय मायनस 30 झाला येईल. साइन ऑफ 2 पाय मायनस 30. आता साइन ऑफ 2 पाय 4 पाय होईल. साइन ऑफ 4 पाय, कारण की 7 पाय मीन्स 180, 2 पाय मीन्स 360. तर 4 पाय म्हणजे काय होईल बघा, 1 2, एक कंप्लीट रोटेशन म्हणजे 2 पाय. नंतर हा काय होईल 3, आणि हा परत काय आला 4 पाय झाला इथपर्यंत. 4 पाय पेक्षा जास्त असेल तर पहिल्यामध्ये जाईल. 4 पाय पेक्षा कमी आहे म्हणजे तुमचा क्वाड्रंट आला तो चौथा क्वाड्रंट आला. हा जो अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये, चौथ्यामध्ये. आता आपल्याला काय 2 पाय असेल, पाय असेल, 3 पाय असेल तर रेशो बदलत नाही, म्हणजे साइन ऑफ 30 डिग्रीच येईल. पण प्लस का मायनस हे त्या क्वाड्रंट वर डिपेंड आहे. आता साइन रेशो आहे आणि क्वाड्रंट चौथा आहे. ऍड शुगर टू कॉफी यानुसार हा साइन फक्त पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये पॉझिटिव्ह असतो, तो तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये निगेटिव्ह असतो, म्हणून इथे काय येईल मायनस साइन 30 डिग्री. आता साइन 30 ची किंमत आपल्याला माहिती, सो दॅट इज मायनस 1/2. साइन 30 इज 1/2. अशा प्रकारे जर मोठा अँगल असेल तर अलाइड अँगलचा वापर करायचा. मल्टिपलचा 180 मध्ये तो नंबर बघायचा. या अँगलच्या जवळ मल्टिपल ऑफ 180 कोणता आहे, सर्वात जवळचा तो घ्यायचा 720. पण हा 690 होता म्हणून आपण मायनस 30 केला, म्हणजे सबट्रॅक्शन 690 च आहे. आणि अशा प्रकारे मग आपल्याला किंमत मायनस 1/2 मिळाला. आता ही स्टेप आपण नाही लिहिली तरी चालते.
तर 720 कुठे येतं आपल्याला माहिती आहे. 720 म्हणजे 2 राऊंड, त्यापेक्षा कमी म्हणजे चौथ्या क्वाड्रंट मध्ये ती किंमत आलेली आहे. अशा प्रकारे सर्व किमती काढायच्या आहेत. दुसरी किंमत बघू आपण, cos ऑफ 315 डिग्री. आता ही 360 च्या जवळच आहे. सो cos ऑफ 360 डिग्री मायनस तुम्हाला करावं लागतील 45. तर हा काय आता 2 पाय आहे. मग याची किंमत किती राहील, cos ऑफ 45. पाय असेल, 2 पाय असेल, 3 पाय असेल तर रेशो बदलत नाही. पाय बाय 2 असेल, 3 पाय बाय 2 असेल, 5 पाय बाय 2 असेल तर रेशो बदलेल त्यावेळेस. पण पायच्या पटीमध्ये एक किंमत आहे तर रेशो बदलत नाही, हे आपण पाहिलं आहे. आणि हा परत 360 पेक्षा कमी म्हणजे चौथा क्वाड्रंट आहे. चौथ्यामध्ये cos पॉझिटिव्ह राहतो म्हणजे निगेटिव्ह लिहायची गरज नाही. तर आन्सर येईल 1/√2. अशा प्रकारे cos ऑफ 315 त्याला 1/√2. त्याच्यानंतर tan मायनस 690 डिग्री. tan आहे आणि मायनस आहे. आता tan ऑफ मायनस थिटा काय येतो, tan ऑफ मायनस थिटा इज मायनस tan थिटा. मग हे मायनस साइन अगोदर बाहेर घेऊ, मायनस tan ऑफ 690 डिग्री. सो दॅट इज मायनस tan ऑफ. आता पहिल्या एक्झाम्पल प्रमाणे आपल्याला काय लिहिता येईल, 720 मायनस 30 डिग्री. आता ही मायनस साइन तर राहू द्या, हा tan ऑफ 30 डिग्री. पण परत तो फोर्थ क्वार्टर मध्ये, चौथ्या क्वार्टर मध्ये पुन्हा तो निगेटिव्ह येईल म्हणजे किती येईल, मायनस tan ऑफ 30 डिग्री. आणि म्हणून मायनस मायनस प्लस tan 30 झालं. लक्ष द्या, समजा आपल्याला 690 tan काढायचं आहे, ही मायनस साइन नाहीये तर त्याची किंमत साइनची जशी आली तशी मायनस tan 30 आली. पण तो अगोदरच मायनस आहे म्हणून तो प्लस झाला. आणि मग फायनल व्हॅल्यू येईल 1/√3. tan 30 इज 1/√3. म्हणजे मायनस असलं तर ते tan असेल, कॉट असेल, कोसेक असेल किंवा साइन असेल तर मायनस साइन बाहेर येईल. पण कॉस असेल किंवा सेक असेल तेव्हा या मायनस साइन असली काय आणि नसली काय काही फरक पडणार नाही. कारण कॉस आणि सेक फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतात. म्हणजे मायनस साइन म्हणजे फोर्थ क्वाड्रंटच आहे. cos ऑफ मायनस थिटा इज cos थिटा आणि sec ऑफ मायनस थिटा इज sec थिटा. बाकीचे सगळे काय होतील, निगेटिव्ह. tan असल्यामुळे तो निगेटिव्ह झाला. आता sec बघा, sec ऑफ 240 डिग्री. दिस कॅन बी रिटन एज sec ऑफ 180 प्लस किती होतील, 60. sec ऑफ 180 प्लस 60 असं झालं. पाय प्लस sec ऑफ पाय प्लस म्हणजे sec 60 राहील. sec ऑफ पाय प्लस थिटा, पाय असल्यामुळे रेशो विल बी सेम. पण पाय प्लस थिटा, पाय प्लस म्हणजे तिसरा क्वाड्रंट आहे. तिसऱ्यामध्ये sec निगेटिव्ह, तिसऱ्यामध्ये फक्त tan आणि cot पॉझिटिव्ह असतो. हा sec आहे निगेटिव्ह. आता sec 60 म्हणजे cos 60 बघायचा, त्याचा रेसिप्रोकल. cos 60 किती येतो, 1. मग sec 60 किती येईल, 2. म्हणून उत्तर येईल -2. अशा प्रकारे म्हणजे आता इथे तुम्ही sec आहे तर cos लिहू शकता किंवा tan लिहू शकता, sin लिहू शकता. म्हणजे हे जेवढे एक्झाम्पल आहे त्याच्या 6 पट एक्झाम्पल तयार होते. फक्त जो रेशो आहे त्याची किंमत काय आहे ते 60 ला ते तुम्हाला लिहायचं आहे. असं फक्त ही ॲडजस्टमेंट जी आहे ती महत्त्वाची आहे, ते लक्षात घ्या. आता आपण cosec 780 बघू. तर याचं काय होईल, cosec
780 म्हणजे 720 प्लस किती येणार 60. आता हे लक्षात घ्या 360 प्लस असेल 360 प्लस थिटा असेल किंवा 720 प्लस थिटा असेल किंवा मग 1080 प्लस थिटा असेल म्हणजे 360 च्या पटीमध्ये अँगल असेल आणि प्लस थिटा असेल तर तो डायरेक्ट ड्रॉप करून टाकायचा. म्हणजे आता इथे प्लस आहे तर 720 डायरेक्ट काढून टाकायचा. कोसेक 60 डायरेक्ट लिहायचा. असं का होतं 360 प्लस थिटा म्हणजे काय एक राऊंड केलं कंप्लीट केला पुन्हा तिथे 270 प्लस थिटा म्हणजे दोन राऊंड कंप्लीट केला पुन्हा तिथेच येईल. 1080 प्लस थिटा म्हणजे तीन कंप्लीट रोटेशन केल्यानंतर पुन्हा तो अँगल तिथेच येतो. म्हणून 360 च्या पटीमध्ये जर या संख्या असतील तर त्या डायरेक्ट ड्रॉप करून टाकायच्या किंवा आपला नेहमीचा रूल आहे 2 पाय 3 पाय 4 पाय असेल तर रेशो बदलत नाही त्याच्यावरून लिहिलं तरी चालतं. आता 270 म्हणजे 6 पाय येतो 1 2 3 4 5 6 इथे 6 पाय झाले म्हणजे 720 झाले प्लस थिटा म्हणजे पहिला क्वाड्रंट. तर 360 असेल किंवा 720 असेल किंवा 1080 असेल तर डायरेक्ट तो ड्रॉप तुम्ही करू शकता. आता कोसेक 60 sin 60 किती येतो √3/2 म्हणजे कोसेक is 2/√3. So this is the answer. आणि इथे समजा 360 असले 360 म्हणजे किती 420 डिग्री असेल तरी हेच उत्तर येईल. 360 लिहा 720 लिहा 1080 लिहा सेम आन्सर येणार आहे. पहिल्यामध्ये 720 होतं तिथे मला वाटतं एकच राऊंड सांगितलं होतं तुम्हाला. असं लिहिलं होतं आपण 690 डिग्रीला काय लिहिलं होतं 720 मायनस 30 लिहिलं होतं वाटतं बरोबर. तर याला काय करायचंय हे दोन राऊंड कंप्लीट केल्यानंतर 30 कमी करायचे. 720 म्हणजे दोन राऊंड होतील 360 म्हणजे एकच राऊंड होईल. तर याला मला वाटतं मी आधी एक राऊंड सांगितलं होता 720 ला. 720 ला काय होईल 360 च्या पटीमध्ये असल्यानंतर तो काही फरक पडत नाही तो अँगल डायरेक्ट जो असतो तो राहतो. तर ते 720 ला दोन राऊंड कंप्लीट होतात ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर कॉट ऑफ -1110 डिग्री. आता हे कुठे जवळ आहे दिस इज कॉट ऑफ मायनस थिटा तो करून घ्या. कॉट ऑफ मायनस थिटा इज मायनस कॉट थिटा एवढं लिहून टाकायचं. आता ही मायनस साइन राहू द्या याचं करा काय कॉट ऑफ हे काय येईल 1080 प्लस 30 म्हणजे 360 च्या पटीमध्ये हा नंबर आलेला आहे. त्याच्यामुळे हा डायरेक्ट ड्रॉप करून टाकायचा मायनस कॉट ऑफ 30 असं ते येईल. मग आता कॉट tan 30 किती आला तुमचा 1/√3 मग कॉट 30 किती येईल √3 आणि फायनल आन्सर येईल मग -√3. अशा प्रकारे सर्व अँगल तुम्ही याच्यामध्ये अलाइड अँगलचा वापर करून त्याचा आन्सर काढू शकता. आपण इथे साइन कॉस टॅन सगळे रेशो घेतले आणि प्रत्येकामध्ये अँगल बदलला काही ठिकाणी मायनस साइन लिहिली. तर यावरून सर्व किमती तुम्हाला काढता येतील. एक वेळेस व्हिडिओ नंबर 3 तुम्ही बघून घ्या रेशोज ऑफ अलाइड अँगल्स. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट असं दिलं आहे. प्रूव्ह दॅट
sin cos of pi plus x into cos of minus x divided by sin of pi minus x and cos of pi by 2 plus x is equal to cot square x. That we have to show. असं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट. तर याला नेहमीप्रमाणे लेफ्ट हँड साइड घ्यायची. आता ही लेफ्ट हँड साइड घेतली तर आपल्याला हे आन्सर लिहिता येतं. प्रश्न काय आहे? शो दॅट लेफ्ट हँड राईट हँड. आता आन्सर लिहितो आपण. लेफ्ट हँड साइड मी लिहिली नाही, ती डायरेक्ट कंटिन्यू करू आपण. ही लेफ्ट हँड साइड आहे आणि आपला cot स्क्वेअर x आला पाहिजे असं आहे. आता cot pi plus x काय येईल? हा cot of pi plus x will be minus cos x. नंतर cos of minus x म्हणून cos x असेल. याचं काय कारण? हे आपण पाहिलंय, cos of pi plus theta is minus cos theta. कारण काय? पायस ला रेशो बदलत नाही आपल्याला माहिती आहे. आणि पाय प्लस म्हणजे तिसरा क्वाड्रंट आहे, तिसऱ्यामध्ये कॉस निगेटिव्ह आणि याला काय कारण? कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा. त्याच्यानंतर साइन ऑफ पाय मायनस एक्स. पाय मायनस एक्स म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे, पाय पेक्षा कमी. सेकंड मध्ये साइन काय राहतो? पॉझिटिव्ह, म्हणून इथे येईल साइन एक्स. नंतर cos पाय बाय 2 प्लस एक्स. cos of pi by 2 plus x. pi by 2 असेल तर तो रेशो बदलतो, हे आपल्याला माहिती आहे. पाय असेल 2 पाय असेल तर बदलत नाही, पण pi by 2 असेल, 3 pi by 2 असेल, 5 pi by 2 असेल तर रेशो बदलतो, म्हणजे cos चा साइन होईल. आता pi by 2 प्लस म्हणजे कोणता क्वाड्रंट आला? सेकंड. सेकंड मध्ये cos काय राहतो? निगेटिव्ह, म्हणून मायनस sin x. म्हणजे तिकडे आला मायनस साइन एक्स. आता हे वरती येतो आहे मायनस कॉस स्क्वेअर एक्स. खाली मिळतं आपल्याला मायनस साइन स्क्वेअर एक्स. प्रॉडक्ट आहे साइन एक्स इंटू मायनस साइन एक्स, म्हणजे मायनस साइन स्क्वेअर एक्स. हे मायनस मायनस कट होईल आणि म्हणजे प्लस होऊन जाईल आणि उत्तर येईल कॉट स्क्वेअर एक्स. दॅट इज द राईट हँड साइड. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल असले तर बहुतेक एक्झाम्पल असे असतात. लेफ्ट हँड साइड घ्यायची किंवा राईट हँड साइड घ्यायची, आपल्याला रोल प्रमाणे लिहायचं, राहिलेली साइड आपल्याला मिळत असते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट. सर्व एक्झाम्पल असतात. तर असं आहे ते cos of 3 pi by 2 plus x into cos of 2 pi plus x. cos of 2 pi plus x into bracket square bracket cot of 3 pi by 2 minus x plus cot of 2 pi plus x. 2 pi plus x bracket complete is equal to तुम्हाला दाखवायचं 1. शो दॅट दिस इज इक्वल टू 1 असं आहे. मग याचा आन्सर कसं लिहिणार तुम्ही? आता लेफ्ट हँड साइड घ्यायची. हे एक्झाम्पल आहे शो दॅट. मग आपण आन्सर मध्ये काय करतो? लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड घेतली. आता आपल्याला राईट हँड साइडला काय मिळवायचे? 1 मिळवायचे. हे रूल वापरा. cos of 3 pi by 2. 3 pi by 2 आहे तर रेशो बदलेल, sin x होऊन जाईल. आता प्लस येईल का मायनस? 3 pi by 2 म्हणजे असं करायचं 1 pi by 2, 2 pi by 2, 3 pi by 2. इथपर्यंत काय 3 pi by 2 पेक्षा जास्त म्हणजे चौथा क्वाड्रंट आला. चौथ्यामध्ये cos पॉझिटिव्ह म्हणजे sin x राहील. बरोबर झालं. आता cos of 2 pi plus x हे लक्षात घ्या. cos of 2 pi असेल, 4 pi असेल तर तो डायरेक्ट ड्रॉप करायचा. 360च्या पटीमध्ये असला की तो अँगल डायरेक्ट ड्रॉप करायचा आणि याची किंमत डायरेक्ट तुम्ही cos x लिहू शकता.
असं काय झालं 2 पाय म्हणजे हा 1 पाय हा 2 पाय प्लस 1 म्हणजे कोणता क्वाड्रंट आला पहिल्यामध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात आणि 2 पाय असल्यामुळे रेशो बदललेला नाही इनटू आता कॉट आहे हा कॉट ऑफ 3 पाय बाय 2 मायनस एक्स 3 पाय बाय 2 असल्यामुळे याचं काय होईल tan x होऊन जाईल आणि प्लस का मायनस 3 पाय बाय 2 कुठे येईल बघा 1 पाय बाय 2 2 पाय बाय 2 हा झाला 3 पाय बाय 2 त्याच्यापेक्षा कमी म्हणजे थर्ड क्वाड्रंट थर्ड मध्ये कॉट काय राहतो tan काय राहतो पॉझिटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह फक्त tan x च राहील प्लस cot 2 पाय प्लस x ह्याच्यासारखा आहे 2 पाय असला की तुम्ही तो डायरेक्ट जसा आहे तसा लिहू शकता cot x कारण पहिला क्वाड्रंट येतोय 2 पाय प्लस x आणि रेशो बदलणार नाही तसा इथे बदलणार नाही तसा इथे पण बदलणार नाही रेशो काय बदलतो पाय बाय 2 प्लस मायनस 3 पाय बाय 2 प्लस मायनस 5 पाय बाय 2 प्लस मायनस म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असेल तर रेशो बदलतो आणि मल्टिपल ऑफ पाय असेल पाय 2 पाय 3 पाय तर रेशो बदलत नाही तर अशा प्रकारे किंमत टाकली आपण सो दॅट इज sin x into cos x multiplied by याला काय लिहिता येईल तुम्हाला sin x upon cos x plus cos x upon sin x असं येणार हे so that is sin x into cos x multiplied by आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल sin square x plus cos square x divided by product होईल sin x into cos x होईल सोडवल्यानंतर मग आता हा sin x into cos x इथे पण आहे आणि इथे पण आहे कट झाला आणि हा sin square x plus cos square x पुन्हा 1 असतो हा पण 1 आहे म्हणून फायनल आन्सर परत किती आला 1 इथे कट आहे आणि याची किंमत 1 आहे सो दॅट इज द राइट हँड साइड अशा प्रकारे लेफ्ट हँड साइड घ्या राइट हँड साइड तुम्हाला मिळत जाईल देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे sec of 840 degree into cot of minus 945 degree plus sin of 600 degree into tan of minus 690 degree is equal to 3 by 2 that we have to show is equal to काय दाखवायचे 3 by 2 तर हे पहिल्या एक्झाम्पल प्रमाणे आहे अशा किमती आपण काढल्या त्याच काढायच्या आणि त्याप्रमाणे किंमत टाकायची आता आपण काय करणार ही राइट हँड साइड मिळवायची तर यालाच आपण इथे लेफ्ट हँड साइड म्हणूया परत लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्ट कंटिन्यू करतो आता ही जी किंमत आहे ती मल्टिपल ऑफ पाय म्हणजे 900 च्या जवळ आहे तर याला असं लिहू आपण sec of 900 प्लस मायनस किती येईल 60 नंतर cot of हा किती येणार याला तुम्हाला cot of minus theta is minus cot of theta मायनस असेल त्यावेळेस मायनस साइन अगोदर बाहेर घेऊया प्लस साइन आता हा पायच्या पटीमध्ये म्हणजे 540 च्या जवळ आहे 540 अधिक 60 540 प्लस 60 त्याला लिहिता येईल आणि हा मायनस आहे परत तर मायनस साइन बाहेर घेऊन घ्या tan of 690 degree so that is equal to
आता याची किंमत तुम्ही लिहू शकता 900 म्हणजे काय आलं बरं, हे बघा एक राउंड कंप्लीट म्हणजे 360, दुसरा राउंड कंप्लीट म्हणजे 720, आता 720 अधिक 180 म्हणजे किती झाले 720 प्लस हा झाला 180 म्हणजे किती झाला 900 म्हणजे 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय आहे. 900 म्हणजे काय 5 पाय, 5 पाय मायनस आहे, 5 पाय मायनस. मग कोणता क्वाड्रंट आला सेकंड. सेकंड मध्ये कॉस आणि सेक साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात. हा सेक आहे हा निगेटिव्ह राहील म्हणजे मायनस 60 डिग्री. मायनस काय आला कॉस ऑफ सेक ऑफ 60 डिग्री ची किंमत आली. त्याच्यानंतर याला तुम्हाला अजून लिहायचं बाकी आहे कॉट ऑफ, याला आपण लिहू 900 प्लस 45 प्लस याची किंमत लिहिता येईल तुम्हाला साइन मध्ये येईल ती आता 540 म्हणजे 180 च्या 3 पट येईल 180 360 परत 180 म्हणजे इथपर्यंत काय आले 540 प्लस आहे म्हणजे तिसरा क्वाड्रंट आला म्हणजे याची किंमत येईल मायनस साइन ऑफ 60 डिग्री. लक्षात घ्या तिसरा आहे म्हणून मायनस साइन ऑफ 60 डिग्री. आणि याला पुन्हा तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची बाकी आहे मायनस साइन राहू द्या तिथे मायनस साइन आहेच tan ऑफ हे किती येईल 720 मायनस 30 720 मायनस 30 असं येईल. हा प्रोडक्ट आहे लक्षात घ्या. एकाची किंमत तुम्हाला डायरेक्टली लिहिता आली दुसऱ्याला मायनस साइन बाहेर काढायला लागली म्हणजे ती एक स्टेप याच्यासाठी आपल्याला जास्त लागत आहे. आता याची किंमत तुम्ही सेक 60 म्हणजे cos 60 किती येतो बघा cos sec 60 minus 2 with minus साइन म्हणजे -2. याचं काय होईल परत हा 900 म्हणजे 5 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय प्लस आहे म्हणजे थर्ड मध्ये आलेला आहे. थर्ड मध्ये कॉट पॉझिटिव्ह राहतो हे मायनस साइन आहे ती आहे म्हणजे इथे कॉट ऑफ 45 डिग्री प्लस आता पाय हे मायनस साइन आणि ही मायनस साइन प्लस करून टाका साइन 60 म्हणजे √3/2 बरोबर. आणि tan ऑफ 270 मायनस 30 तो किती tan ऑफ 270 मायनस 270 360 मायनस 30 म्हणजे 4 फोर्थ मध्ये पुन्हा एकदा म्हणजे मायनस मायनस प्लस झाला आहे बघा. आणि पुन्हा एकदा tan ऑफ 270 मायनस 30 हा पुन्हा एकदा मायनस tan ऑफ 30 डिग्री झालेला आहे. आता हे मायनस मायनस प्लस म्हणजे 2 into 1 येईल 2 multiplied by 1 प्लस √3/2 into tan 30 किती येतो 1/√3 पण मायनस आहे so that is 2 minus 1/2 हे बघा 2 आहे √3 कट झाला 2 minus 1/2 is 3/2 that is the right hand side 3/2 that is our right hand side. म्हणजे याच्यात 2 in 1 आहे रेशोज ऑफ राइट अँगल पण वापरला
आणि मग ते स्टँडर्ड व्हॅल्यूज टाकल्या आणि शेवटी तुम्हाला किंमत आली आहे 3/2 जी की राईट हँड साइड मध्ये दिलेली आहे. नंतर cos of 60 plus cos of sin of 270 degree plus theta minus sin of 270 minus theta plus cos of 180 degree plus theta is equal to 0 दाखवायचे आहे. So that this is equal to 0. That we have to show. तर परत आपण याची लेफ्ट हँड साइड घेऊ. टेक द लेफ्ट हँड साइड ऑफ दिस. मग आता काय झालं बघा, cos 60 राहू द्या, cos theta राहू द्या, sin of 3π/2 plus 270 म्हणजे 3π/2 आहे, लक्षात घ्या. मग वरच्या पटीत 3π/2 प्लस म्हणजे फोर्थ मध्ये म्हणजे हा आला तुमचा मायनस sin theta. नंतर मायनस sin of 270 मायनस थीटा म्हणजे 3π/2 मायनस 3π/2 मायनस म्हणजे कोणता येईल, थर्ड येईल. थर्ड मध्ये परत हा निगेटिव्ह म्हणजे असं येईल मायनस साइन थीटा. मायनस साइन अगोदरच आहे आणि याची किंमत जी आहे ती मायनस साइन थीटा. आणि cos ऑफ पाय प्लस हा पाय आणि हा प्लस 180 म्हणजे पाय प्लस थर्ड मध्ये cos निगेटिव्ह म्हणजे इथे मायनस cos ऑफ थीटा. त्याची जी किंमत आहे ती किती आली, मायनस cos थीटा. तर cos थीटा आणि मायनस cos थीटा कॅन्सल, मायनस मायनस प्लस आहे मायनस आहे कॅन्सल अँड दॅट इज 0. दॅट इज द राईट हँड साइड. अशा प्रकारे लेफ्ट हँड साइड घेतली, राईट हँड साइड आपल्याला 0 मिळाली. अजून एक दोन एक्झाम्पल ते आहेत. असं आहे, शो दॅट sin cube pi plus x sec cube pi minus x 2 pi tan of 2 pi minus x divided by cos square pi by 2 plus x sin pi minus x आणि कोसेक स्क्वेअर मायनस एक्स दिला आहे इज इक्वल टू tan क्यूब एक्स तुम्हाला दाखवायचा आहे. इथे कोसेक क्यूब मायनस एक दिला आहे, ते डाउटफुल आहे म्हणून दुसऱ्या पुस्तकात बघू आपण. कोसेक स्क्वेअर मायनस एक्स. तर हा ब्रॅकेट पाहिजे तिथे दिलेला नाही बुक मध्ये, तो आपण करून घेऊ. मग आता आपण काय करणार, परत लेफ्ट हँड साइड घेणार. आता sin पाय प्लस x म्हणजे थर्ड मध्ये आला म्हणजे मायनस sin x चा क्यूब आहे. sin पाय प्लस x इज मायनस sin x त्याचा क्यूब. आता sec पाय मायनस x तो पण मायनस sec x येईल त्याचा क्यूब. कारण थर्ड मध्ये पाय मायनस x, सेकंड मध्ये cos निगेटिव्ह, थर्ड मध्ये sin निगेटिव्ह आणि क्यूब आहे तो आहे. हा 2 पाय मायनस x आहे म्हणजे हा मायनस tan x आहे. फोर्थ आहे 2 पाय मायनस x 1 पाय 2 पाय मायनस x म्हणजे फोर्थ मध्ये tan निगेटिव्ह म्हणजे मायनस tan x. cos स्क्वेअर पाय बाय 2, आता पाय बाय 2 आहे तर त्याचा साइन होणार, लक्षात घ्या.
π/2 असेल तर तो रेशो बदलतो साइन, आणि तो काय होईल π/2 प्लस म्हणजे सेकंड मध्ये 90 पेक्षा जास्त सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह म्हणजे मायनस साइन x चा स्क्वेअर, साइन पाय मायनस x, साइन x च राहील, पाय मायनस x म्हणजे इथे राहतो पाय मायनस x, सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह, सो कीप द सेम, आणि पाय असल्यामुळे रेशो बदलला नाही. कोसेक स्क्वेअर मायनस x तर येईल मायनस कोसेक, कोसेक मायनस थीटा येईल मायनस कोसेक थीटा, म्हणजे तो मायनस कोसेक x चा स्क्वेअर झाला. मग आता काय होईल बघा, हे काय होईल बरं, मायनस, हे पण मायनस आणि हे पण मायनस, 3 वेळा मायनस आहे म्हणजे मायनस होईल. साइन क्यूब x सेक क्यूब x tan x विथ मायनस. आता हा साइन्स मायनसचा स्क्वेअर आहे म्हणजे हा होणार प्लस, म्हणजे साइन स्क्वेअर x इंटू साइन x आणि इंटू हा काय आला कोसेक स्क्वेअर x. इथे मायनस साइन स्क्वेअर असल्यामुळे ते अपसार झाले, म्हणजे आणि इथे पण स्क्वेअर असल्यामुळे ते प्लस झाले, पण वरती तुम्हाला मायनस साइन आलेली आहे. पाय प्लस एक्स मायनस बरोबर आहे, हे सेकंड मध्ये मायनस बरोबर आहे, आणि हे फोर्थ मध्ये हे पण मायनस बरोबर. मग आता काय होईल बघा, साइन क्यूब आणि हा साइन क्यूब कट झाला. आता याचं उत्तर tan क्यूब आला पाहिजे, तर tan क्यूब तर काही येणार नाही, ते मायनस tan क्यूब येऊ शकतं, त्यांनी मायनस tan क्यूब द्यायला हवं आहे. ओके ओके, इथे हा जो आहे लक्ष द्या स्क्वेअर दिलेला आहे, आपण चुकून क्यूब घेतला, तिथे स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजे स्क्वेअर दिला तर तो हा प्लस होऊन गेला, हा प्लस झाला, आणि हा मायनस मायनस हा सुद्धा प्लस, म्हणजे या वेळेस इथे मायनस हे येणार नाही. क्यूब होता म्हणून आपण तो मायनस लक्षात घेतला, आता तो स्क्वेअर आहे, स्क्वेअर दिला आहे, द्यायला पाहिजे तिथे स्क्वेअर, त्याच्यामुळे तो प्लस झालेला आहे आता. आणि आता याची किंमत सोडवाय तुम्हाला, tan राहू द्या. आता सेक म्हणजे काय होईल 1 cos क्यूब, आणि हा कोसेक वरती गेल्यावर साइन स्क्वेअर इंटू tan x असं आलं. तर हा 1 कोसेक क्यूब आणि हा वरती गेला साइन स्क्वेअर, तर हा आता इथे स्क्वेअर केलेला आहे बघा आपण, इथे पण स्क्वेअर येईल आणि इथे सुद्धा स्क्वेअर येईल. मग साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर झाला, tan स्क्वेअर x इंटू tan x, आणि फायनली तुम्हाला tan क्यूब x मिळाला. सो दिस इज द राईट आन्सर. तर हे पूर्णपणे रेशोज ऑफ अलाइड अँगलवर डिपेंड आहे. तुम्ही व्हिडिओ नंबर 3 एकदा पुन्हा बघा, आणि त्याच्याशी संबंधित हे सर्व एक्झाम्पल आहेत. तुम्हाला रेशोज ऑफ अलाइड अँगल आले तर हे सर्व प्रकारचे उदाहरण सोडवता येतील. एक एक्झाम्पल बाकी आहे, ते तुम्ही होमवर्क म्हणून सोडवून घ्या. अशा प्रकारे 3.1 एक्झरसाइज आपण संपवलेली आहे. Thank you.